टाकून द्या. पोलीस पाटलाचा आकस्मिक मृत्यू झाल्यास हा भारतीताईचं झंझावती भाषण होईल आपल्याला आता. हे काय म्हणजे मागणी तुमची योग्य आहे आणि निश्चित ही मागणी पूर्ण केली पाहिजे. अशा मागण्या अनेक गावाच्या आहेत. तुम्हाला या मागण्यासाठी आम्ही सत्तेत तुमच्या पाठीशी आहोत. या सरकारला आणि सरकारमध्ये आहोत. त्यामुळे निश्चित आमचं सरकार ऐकणार आहे. आमच्या एवढं पण गरम नाही केलं पाहिजे सर. आग लागेल. बोलू नका निश्चितच तुमचा या आंदोलनामध्ये निश्चित तुमचा फायदा होईल असं या निमित्तानं सांगू इच्छितो आणि थांबतो. घेतल्याशिवाय राहत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणजे गावच्या काना घेतल्याशिवाय राहत नाही. तरी पाठीला खऱ्या अर्थानं खंबीर भूमिका घेत असतो. नाही कुणाच्या बापाचा. नाही कुणाच्या बापाचा. कार्यकर्ते सुद्धा अरे आवाज येऊ द्या. तुमच्यामध्ये आवाज आहे की नाही आहे. जरी तुम्ही मुठभर लोक आहे तरी आवाज येऊ द्या. तुमच्या तोंडातून बघा साईडला. जरी त्यांच्याकडे लाऊडस्पीकर आहे तर तुमच्याकडे आवाज दिला आहे. आवाज येऊ द्या. रोजगारसाठी आले ना तुम्ही इथं. तोंडातून आवाज निघू द्या. आणि सभागृहामध्ये सुद्धा तुमच्या मागण्या संदर्भाने आवाज उठवला गेला. आपण जरी मुठभर असेल तरी आपला आवाज भारी पडला पाहिजे. त्या लोकांना आपले आवाज ऐकून लोक इथे आले पाहिजे की काय चालू आहे. आवाज येऊ द्या. नुसतं आपापसामध्ये बोलत आहे. आवाज येऊ द्या. घोषणाबाजी होऊ द्या. रोजगारसाठी आलो आणि रोजगार या शब्दाचा गांभीर्य नाही आपल्या प्रशिक्षणार्थीमध्ये. राज्यभरातून आलेल्या सर्व राज्यगाव कामगार पोलीस पाटील उपस्थित सर्व नाही कुणाच्या बापाचा. नाही कुणाच्या बापाचा. घेतल्याशिवाय राहत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. एक है. एक है. एक है. जय. राज्य सरकारला देखील आपण निवेदनाच्या माध्यमातून जे काही निवेदन दिलं ते लेखी स्वरूपात दिलेलं आहे. आणि अधिवेशनाच्या काळात आपण या मागण्या मागत असताना साधारणतः 10 मागण्या आपण लेखी स्वरूपामध्ये मागितलेल्या सहा वाजले ना तिथे रेल्वे स्टेशन तपला आली सकाळी आले मी. मागच्या वर्षीचा दिवस आठवतो. नाही ओळखलं नाही ते. हा मुंबई जिल्हा कुठला. गोंदिया. राज्य सरकारने देखील ती योग्य पद्धतीने आपला सन्मान मानधनाच्या बाबतीत ठेवलेला आहे. पण थांबायचं का बोलतो द्यायचं बघा आता. नाही कुणाच्या बापाचा. आपण या ठिकाणी मागण्या वाचलं पाहिजे. आता आपले सगळे करत आहे कारण सगळे महिलावर कायला पाहिजे समोर जातीपासून माहिती. आणि ती मागणी आपण मांडलेली आहे. त्यामध्ये वयाची मर्यादा असेल, सरकारी नोकरीच्या बाबतीचा विषय असेल. त्या आलं पाहिजे. महिला समोर आलं पाहिजे ना. त्याची कसं काही होणार नाही ना. मानधन मिळालं पाहिजे. लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी करून आपण मागणी आपण या ठिकाणी मागितल्या. परंतु याची एक मागणी द्या लक्ष द्या. आम्हाला फक्त हात जोडून परत जाऊ नका. त्यामध्ये मावळ तालुक्यात एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याला या सगळ्या घडीने आपण आता घोषणा द्यायच्या आहे. गडचे आमदार आहेत माझे मुळशी. राजगडचे आमदार आहेत. आमदार निधीतून आपल्याला मावळ तालुक्यात जसं सुनील शेळके किंवा मुळशीतून खेळमधून आमदार बाबाजी काळे असेल, शंकरबाबा असेल किंवा इतर विधिमंडळाचे माझे सहकारी आहेत. हे पोलीस पाटलाचं तालुक्याचं मुख्यालय म्हणून आपण पोलीस भवन हे उभं करू शकतो. आणि या मुख्यालयाकरता 1 कोटी रुपयाचा निधी सुद्धा आपल्याला देता येईल हे देखील या ठिकाणी मी नमूद करतो. बरं आपण या ठिकाणी कशासाठी आलो आहे सगळ्यांनी. रोजगारासाठी आलो आहे ना आपण. मग रोजगारासाठी मग किती कामगार आहे आपल्यामध्ये. किती कामगार आपल्याला रोजगार पाहिजे त्याला घोषणा द्या.